केव्हापासून सातव्यांदा हा प्रश्न विचारताय? मग या 50 रुपयासाठी तुमचा जीव एवढा खालीवर का होत होता? मित्राला नड होती म्हणून वडिलांनी आईच्या 5व्या बाळणपणासाठी पैसे काढून ठेवले होते, ते त्याला दिले. 50 रुपयाची नोट पाहिली ना की त्यावेळेसचा घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अगं माझे 50 रुपये कधी देतेस परत? केव्हापासून सातव्यांदा हा प्रश्न विचारताय? देते हो आई. एकतर मी कॅश ठेवत नाही जवळ, सगळं ऑनलाईन पेमेंट असतं. तुमच्याकडे जीपे नाही आहे, नाहीतर लगेच दिले असते पैसे परत. संध्याकाळी ATM मधनं येताना काढून आण आठवणीनं. ATM मधून 50च्या नोटा नाही हो निघत, सगळ्या 100च्या येतात. मग त्या काढून दुकानात जाऊन त्याचे सुट्टे करावे लागतील. संध्याकाळी आठवणीनं दे पण. हो. स्नेहा, अगं ये लवकर. काय झालं? वैतागलेली दिसतेस. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुमच्या आईकडून पैसे मागितले काय माहिती. 2 दिवसापासून मागे लागलेत माझे पैसे परत कर म्हणून. तुमची आई आहे म्हणून एवढं वाईट नका वाटून घेऊ, पण 50 रुपयासाठी एवढा तगादा कोणी लावतं का? त्या 50 रुपयात काय एवढा जीव अडकलाय काय माहिती. मग घ्यायचेच नाही ना, कशाला घेतलेस? मला काय माहिती आई असं करतील म्हणून. आणि त्यावेळी ना दारावर छान फळं आली होती, मला वाटली घ्यावीशी, पण त्याच्याकडे नेमकं स्कॅनर नव्हता. त्याला कॅशमध्येच पेमेंट हवं होतं. मग काय झाला माझा नाईलाज आणि आईकडे पैसे मागितले. पण यापुढे ना एक वेळ काही विकत घेणार नाही, पण सासूबाईकडून कधीच पैसे काय चाललंय मग आता तिकडे? चालू आहे काही ना काही. हां, दमले बाबा, आज फार हेक्टिक डे होता. हो ना. अरे देवा, काय ग, काय झालं? 50 रुपये. त्या 50 रुपयासाठी ATM मध्ये जावं लागेल आता. जाम कंटाळा आला यार. कसले 50 रुपये? ते जाऊ दे, ऐक ना आरती, हां. जरा 50 रुपये देतेस मला? काय 50 रुपये? अगं 20 लाखाचं पॅकेज आहे तुला आणि तू 50 रुपये उधार मागतेस. हे बघ, द्यायचीच तर दे, नाही तर जाऊ दे. बरं थांब, देते. जीपे चेक कर. काही उसने बिसने घेतले नाही बरं का? तरीच म्हटलं 20 लाखाचं पॅकेज आणि पुरे आता. आई, हे घ्या.
आई, तुमचे स्वतःचे असे पैसे आहेत, आम्ही दोघंही तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो. मग या 50 रुपयासाठी तुमचा जीव एवढा खालीवर का होत होता? मला वाटलंच होतं तुला हा प्रश्न पडणारच म्हणून. बस. नको, असू देत. अगं बस बस बस. तुला वाटलं असेल ना सासूबाई 1 रुपया इकडचा तिकडे होऊ देत नाहीत म्हणून, नुसती कंजूशी करतात, हो की नाही? नाही नाही, असं काही नाही. मी आपलं सहजच विचारलं. खरंय. बरं ऐक, काही वर्षापूर्वी ₹50 नोट पाहिली ना की त्यावेळेसचा घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. कारण मी थोरली होते ना. एखाद्याला दिलेले पैसे त्यांनी जर वेळेत परत नाही केले तर काय होतं ना, याची भीती मनात इतकी घट्ट बसली ना की तू परत करशील हे माहिती असूनही, आणि ₹50 ही किंमत अगदी क्षुल्लक आहे हे माहिती असूनही माझ्या आतल्या भीतीने डोकं वरती काढलं. आणि म्हणून मी तुझ्या मागे तगादा लावला बघ. जो पैसा आज आपल्याला सहज मिळतोय त्या पैशांसाठी आपल्या आईवडिलांना किती संघर्ष करावा लागतो. 50 रुपयांमागे एवढा संघर्ष होतो. खरंच मी विनाकारण चुकीचा विचार करत बसलो. सॉरी सासूबाई. आजही आपण आपल्या आई वडिलांना वस्तूंची किंमत सांगितली तर त्यांना धक्का बसतो. कारण जी किंमत आपल्यासाठी क्षुल्लक आहे तीच किंमत एकेकाळी आई वडिलांसाठी स्वप्न होती, हो ना? ही मानसिकता सहजासहजी सुटत नाही हेच खरं.